परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार याविषयी मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झाली। याचवेळी भाजपमध्ये विधान परिषदेच्या 6 जागांसाठी इच्छुकांनी आपापल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली। पण माढा लोकसभा निवडणुकीदरम्यान ताणले गेलेल्या संबंधामुळे यावेळी भाजप रणजितसिंह मोहिते पाटलांचा पत्ता कट करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आता याच दरम्यान एक मोठी राजकीय अपडेट ही समोर येत आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे बुधवारी दिनांक 22 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयामध्ये दाखल झाले। मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतलेल्या भेटीमागे रणजितसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची आमदारकी मिळावी हे कारण असल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे लोकसभा निवडणुकींपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जवळ गेल्याचं दिसून आलं होतं। पण आता विधान परिषदेचं वारं वाहू लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या राजकारणाची कूस बदलल्याचीही चर्चा जोर धरू लागली। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरती एकेकाळी मोठा दबदबा असलेले विजयसिंह मोहिते पाटील हे बुधवारी अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयामध्ये दाखल झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील होते। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विधान परिषदेच्या टर्म येत्या 13 मे रोजी संपणार आहे। त्याच धर्तीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी विजयसिंह मोहिते पाटील हे मंत्रालयामध्ये दाखल झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्या पाया पडल्याचंही दिसून आलं। एकीकडे भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर येते। भाजपच्या नेहमीच्या धक्कातंत्राची रणनीती पाहता रणजितसिंह मोहिते पाटील आणि दादाराव केचे यांच्या नावावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी फुली मारल्याची चर्चा ही रंगली होती। त्यातही रणजितसिंह मोहिते पाटलांच्या उमेदवारीला भाजपमधूनच मोठा विरोध हा दर्शवला जात आहे। यात माढा लोकसभा निवडणुकीचा संदर्भही आहे।